या सभेसाठी आम्ही सुरू झाली प्रेस सभा आणि पार्किंगची व्यवस्था मिळून 50 एकर सभेच्या हे निर्णायक इशारा सभेच्या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी सभा घेण्यासाठी येत आहेत। गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये निर्णायक इशारा सभा घेण्याचं मानस व्यक्त केला होता। त्यावेळी बीड जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख मराठा बांधव आणि विविध राजकीय पक्षाचे प्रमुख लोक संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते। त्या दिवशी सभा घेण्याचं ठरलं आणि त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत संपूर्ण मराठा बांधव आणि प्रमुख राजकीय पक्षांचे लोक यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आणि या जिल्ह्यातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून जसे की धाराशिव असेल, सोलापूर असेल, नगर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल आणि इतरही जिल्ह्यातून मराठा समाज बांधव या निर्णायक इशारा सभेसाठी येण्याची अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे। या सभेसाठी आम्ही सुरू झाली प्रेस सभा आणि पार्किंगची व्यवस्था मिळून 50 एकर सभेच्या ठिकाणी आणि 50 एकरची पार्किंग असं 100 एकरचा जागा आम्ही आरक्षित करून ठेवलेली आहे। साधारणपणे 5 ते 10 लाख समाज बांधव पूर्ण महाराष्ट्रातून आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यातून उपस्थित राहतील। त्याच्यामध्ये माता भगिनी सुद्धा असतील। या सभेच्या ठिकाणी आम्ही दक्षिण बाजूला महिलांची व्यवस्था बसण्याची केलेली आहे, त्याच बाजूला महिलांसाठी वॉशरूमची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांसाठी बीड जिल्ह्यातील आणि बीड शहरातील मुस्लिम बांधव असतील, इतर समाजाचे बांधव असतील, यांनी साबुदाण्याची खिचडी, तांदळाची खिचडी, चहा, बिस्किट, पाणी, फळे याची व्यवस्था केलेली आहे। आयोजकांच्या वतीने या ठिकाणी 10 ॲम्ब्युलन्स, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांचा स्टाफ हे या ठिकाणी उपस्थित असतील आणि मैदानाच्या समोर म्हणजे पाटील मैदानाच्या समोर एका ठिकाणी समोर असलेल्या बिल्डिंगमध्ये वैद्यकीय उपचार तात्काळ त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने केलेली आहे। 22 तारखेला संध्याकाळी उशिरा माननीय मनोज जरांगे पाटील हे बीड शहरामध्ये मुक्कामी येत आहेत। त्यांची मुक्कामाची व्यवस्था हॉटेल कन्हैया मांजोसुंबा येथे करण्यात आलेली आहे। साधारणपणे सकाळी ते 10 वाजता बीड शहरामध्ये त्यांचं आगमन होईल। बीड शहरामध्ये प्रथमतः आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणाहून रॅली सुरुवात होईल आणि रॅली त्या मार्गाने निघाल्यानंतर सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुन्हा पुष्पहार अर्पण करतील। त्यापूर्वी सुभाष रोड या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीनं माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे। त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ते हार अर्पण करतील, त्यांचं दर्शन घेतील आणि त्या ठिकाणी सुद्धा बीड शहरातील बरेचसे समाज बांधव त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील। त्यांची रॅली बार्शी रोड मार्गे बार्शी नाका चौकात आल्यानंतर कालच बीड शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ही मनीषा दर्शवली की आम्हाला मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करायचंय। तर त्या ठिकाणी स्टेज उभा करून मुस्लिम बांधवांच्या वतीने सुद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येणार आहे आणि 2 वाजता साधारणपणे मनोज जरांगे पाटील यांचं पाटील मैदान या ठिकाणी सभास्थळी आगमन होईल आणि सभेस सुरुवात होईल।
दोन्ही साईडचे तिथे येते तिकडे पार्क सभेला म्हणजे जरांगे पाटील समोर जरांगे पाटील या गँगवेने सर गाडीनेच येणार रोड पासून गँगवेनेच